शनिवारवाडा नृत्य संगीत समितीच्या वतीने आयोजित नृत्य संगीत महोत्सवाचा धडाक्यात प्रारंभ करण्यात आला। कथक नृत्यावर आधारित नवीन रचना, पारंपरिक भारतीय नृत्याविष्कार, योगा आणि मार्शल आर्ट यांच्या सुरेल संगमातून साकारलेल्या नृत्याविष्काराने शनिवारवाडा नृत्य संगीत महोत्सवास प्रारंभ झाला। शनिवारवाडा नृत्य संगीत महोत्सव समितीतर्फे या महोत्सवाचे शनिवारवाडा प्रांगणामध्ये आयोजन केले आहे। 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवास रविवारी दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी प्रारंभ झाला। प्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर माया राव ची शिष्या मधु नटराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या कथक नृत्याला प्रेक्षकांनी मनसोक्तपणे दाद दिली। मधु नटराज यांच्या कथक नृत्याच्या कोरिओग्राफीवर आधारित नृत्याविष्काराद्वारे विविध प्रकारांचे दर्शन घडवण्यात आले। वज्रमध्ये तांडव, डायमंड आणि शिवशक्ती या प्रकारांमधून हा नृत्याविष्कार फुलत गेला। नटराज यांच्या नाट्य स्टीम डान्स कंपनीच्या कलावंतांनी कथक मधील नवनवीन रचना, त्यामध्ये भारतीय नृत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना तसेच कथकवरच थरारक मार्शल आर्टची प्रात्यक्षिकं सादर केली। आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्थायी समितीच्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली। सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर मोहनसिंग राजपाल होते। सुमारे 25 दिवसांपूर्वी खास सभेत स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी 2011 आणि 12 हे अंदाजपत्रक सादर केले होते। या अंदाजपत्रकात आयटी क्षेत्र ते लहान मुले असे सर्वांना खुश करणाऱ्या योजनांचा समावेश करण्यात आला होता। आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटपेक्षा 262 कोटी 43 लाखांनी अधिक असे हे अंदाजपत्रक आहे। या अंदाजपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सर्व नगरसेवकांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान केली होती। अंदाजपत्रकात कुठलीही करवाढ आणि कर्ज घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले नव्हते। वैद्यकीय महाविद्यालय, विद्यार्थ्यांना सायकल वाटप, नागरिक समस्यांसाठी त्वरित सेवा व्हॅन, विकास कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी सर्व्हेअर, 5 अत्याधुनिक रुग्णवाहिका यासह अनेक योजनांचा समावेश असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण अंदाजपत्रकावर गेल्या आठवड्यात आणि सलग 2 दिवस पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात गरमागरम चर्चा सुरू होती। सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या अंदाजपत्रकावर चर्चा झाली। यावेळी नगरसेवक सिद्धार्थ धेंडे यांनी मागासवर्गीयांच्या विकासाकरिता तरतूद करण्यात आली असताना ती दुसरीकडे खर्च करणे दिशाभूल करण्यासारखे आहे असे मत मांडले। यावेळी किरण बारटक्के, सुनील बनकर, अविनाश बागवे, कमल व्यवहारे, पृथ्वीराज चव्हाण यांची अंदाजपत्रकावर भाषणे झाली। पाणी गळती शोधण्यासाठी खास प्रयत्न केले जावेत अशी मागणी व्यवहारे यांनी यावेळी केली। वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची मागणी यावेळी अविनाश बागवे यांनी केली। माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान तसेच वाहन निर्मिती उद्योगात महत्वाचे केंद्र बनल्याने पुण्यात दिल्लीच्या धर्तीवर मुंढव्यात एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा निर्णय या अंदाजपत्रकातून घेण्यात आला आहे। राजस्थानातून पुण्यामध्ये अफू विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीस अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली। या व्यक्तीकडून 5,83,000 रुपयांची 4 किलो अफू जप्त करण्यात आली। ओम प्रकाश गोपाराम बिश्नोई असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी स्वारगेट, कोंढवा आणि कात्रज परिसरात गस्त घालत असताना प्रदीप शिंदे यांना राजस्थानची एक व्यक्ती पुण्यात अफू घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार अपर पोलीस आयुक्त अनंत शिंदे, पोलीस उपायुक्त राजेंद्र डहाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुष्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश देवरे यांच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरात सापळा रचला। गंगाधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेट क्रमांक 10 जवळ असलेल्या महेंद्र अँड राणेजा ट्रॅव्हलच्या कार्यालयासमोर बिश्नोईला पकडण्यात आले। त्याच्याकडील 4 किलो 600 ग्रॅमची अफू जप्त करण्यात आली। आरोपी हा मूळचा राजस्थानातील लुणी जिल्ह्यातील खुडाळा गावचा रहिवासी आहे। त्याने मार्केट यार्ड परिसरात एका व्यक्तीस अफू विकण्यासाठी आणली होती। त्याच्यावर राजस्थानातील झवर पोलीस ठाण्यात 1998 साली अंमली पदार्थ विक्री प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणात त्याला 18 महिने कैदेची शिक्षाही झाली होती। या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश देवरे, उपनिरीक्षक बाजीराव पाटील, पोलीस कर्मचारी प्रदीप शिंदे, अशोक गाटे, दत्तात्रय निकम यांनी भाग घेतला होता।
प्रदीप शिंदे म्हणून कॉन्स्टेबल आहे. त्याला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की मार्केट यार्डजवळ एक राजस्थानचा माणूस अफू घेऊन विकण्यासाठी येणार आहे. त्याप्रमाणे मी मार्केट यार्ड परिसरामध्ये ट्रॅप लावला होता आणि सकाळी 11:30च्या सुमारास तो त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर मग त्याला आम्ही पकडल्यानंतर आम्ही त्याची सर्च घेतली. सर्चमध्ये त्याच्याकडे 4 किलो 600 ग्रॅम अफू मिळून आली. त्या अफूची किंमत बाजारामध्ये जवळजवळ 5,80,000 एवढी किंमत आहे. त्याच्याविरुद्ध आम्ही स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला अटक केलेली आहे. आता त्याचा आम्ही शोध घेतोय. त्यांनी कुठनं आणली आहे आणि तो इथं पुण्यामध्ये कुणाला विकणार होतो. तर ते उद्या PC घेऊन पोलीस कस्टडी घेऊन आम्ही तो पुढचा तपास करणार. होळीनिमित्त आम्ही आता जे काही संशयित ठिकाणी ज्या ठिकाणी हे विकलं जातं, असं अंमली पदार्थ विकले जातात, त्या ठिकाणी आमचं आता पेट्रोलिंग चालू आहे साध्या वेशातलं. तसंच आमच्याकडे एक डॉग आहे, जो कुत्रा आहे, जो अंमली पदार्थाचा शोध घेतो. तर त्याच्यामार्फत आम्ही ज्या ठिकाणी असे जे संशयित ठिकाण आहेत ते चेक करणार आहोत, त्या ठिकाणी पेट्रोलिंग करणार आहोत आणि जे रेकॉर्डवरचे आमचे काही गुन्हेगार आहेत जे या धंद्यामध्ये गुंतलेले आहेत तर त्यांच्यावर पण आम्ही त्यांची घराची झडती घेणे किंवा त्यांना आणून त्यांच्यात विचारपूस करणे अशी आम्ही कारवाई सुरू करणार आहोत. तसंच ज्या ठिकाणी होळी मोठ्या प्रमाणात खेळली जाते तर त्या ठिकाणी सुद्धा आमच्या साध्या वेशातले कर्मचारी आणि तसंच पोलीस स्टेशनचे पण कर्मचारी यांचा आम्ही बंदोबस्त लावणार आहोत. गेली 13 वर्षे टीव्ही रसिकांचा अविभाज्य घटक बनलेल्या CID या लोकप्रिय मालिकेचे पुण्यातील तळजाई टेकडीवरील रानात चित्रीकरण करण्यात आले. या शूटिंगमध्ये सर्वांचे लाडके असे ACP प्रद्युमन उर्फ शिवाजी साटम सतत आपल्या दणकट शरीरयष्टीचा उपयोग करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी त्यांच्या घरांचे दरवाजे तोडणारा इन्स्पेक्टर दया उर्फ दया शेट्टी आणि कोणत्याही क्षणी आपली स्मरणशक्ती आपल्याला दगा देऊ शकते हे माहीत असूनही हिरिरीने गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणणारा इन्स्पेक्टर अभिजित उर्फ आदित्य श्रीवास्तव यांच्यासह इतर अनेक कलाकारांचा सहभाग होता. टिपिकल CID टच असलेल्या या शूटिंगच्या वेळी सर्व कलाकारांनी पुण्यातील भर दुपारच्या रणरणत्या उन्हात देखील कोणतीही तक्रार अथवा फिकीर न करता आपल्यातील सर्वोत्कृष्ट अभिनयाला प्राधान्य दिले. शिवाजी साटम यांची सळसळती देहबोली त्यांच्याबरोबरील तरुण सहकलाकारांपेक्षा सरस वाटत होती. 13 वर्ष झाली तरी अजूनही CID मध्ये काम करायला कधीच कंटाळा येत नाही. एक एपिसोड करायला 4 ते 6 दिवस लागतात. पण ह्या सिरियलमध्ये कायम काहीतरी नवेपणा असल्याने पहिल्यांदाच काम करत असल्यासारखा उत्साह अंगात संचारतो. वेगवेगळी लोकेशन्स, नवनवीन आर्टिस्ट मिळत असल्याने दरवेळी CID करताना अधिकाधिक मजा येते असे साटम म्हणाले. दया शेट्टी हा 6.25 फुटी राकट आणि सिरियस दिसत असला तरी तो सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारा, सर्वांना कोऑपरेट करणारा तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस आहे. आदित्य श्रीवास्तव हा CID मध्ये जरी मेमरी लॉसचा रुग्ण असला तरी प्रत्यक्षात अतिशय हुशार, चाणाक्ष आणि तल्लख बुद्धीचा असल्याचे जाणवते. पुण्यात शूट झालेल्या या एपिसोडचे प्रसारण 18 मार्च पासून सुरू होणार आहे. CID या लोकप्रिय मालिकेला सर्व पुणेकरांतर्फे हार्दिक शुभेच्छा. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीने एरंडवाणा येथे गरिबांकरता आयुर्वेद या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विविध आजारांवर हुकमी उपाय ठरणारे आयुर्वेदातील काढे, चूर्ण, मलम व ही औषधे तयार करण्यासाठी लागणाऱ्या दुर्मिळ औषधी वनस्पती, मूलभूत द्रव्ये व अल्पमौली आयुर्वेदिक उपचारांची माहिती सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. निमित्त होते वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे एरंडवणे येथील मनोहर मंगल कार्यालयात आयोजित आलेल्या गरिबांकरता आयुर्वेद या प्रदर्शनाचे, ज्यांची नावेही कुणाला माहीत नसतील अशा वनौषधी आणि त्यांच्या उपचारातील उपयोग, त्यांचे गुणधर्म याबाबतची माहिती स्वतः पय वैद्य खडीवाले सर्वांना अतिशय आस्थेने देत होते. दिवसेंदिवस वैद्यकीय सेवा महाग होत असताना आयुर्वेदाचे योगदान आणि त्यातील औषधी उपचार याविषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावी या हेतूने हे प्रदर्शन आयोजण्यात आले. सैंधव, टाकणखार, लाही, रसकान, संजिरे, गेरू, मोरचूत, शिलाजीत, अभ्रक, प्रवाळ, समुद्रफेन, सुवर्णामाक्षी, मुरुड शेंग, रक्तचंदन, रिंगणीचे बी यांच्या उपयोगाची माहिती वैद्य खडीवाले आणि सहकाऱ्यांनी उपस्थितांना दिली. शतधौत मलम, कंडू मलम, सौभाग्य सुंठ ही औषधे बनवण्याची प्रात्यक्षिकेही प्रदर्शनात दाखवण्यात आली. याशिवाय सर्वसामान्यांना परवडतील अशी विविध उपचारांवरील पुस्तकेही प्रदर्शित करण्यात आली.
सचिनचे खडे बोल चमत्कार घडवतील असा विश्वास माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी व्यक्त केला. हिंदुस्थानने वर्ल्ड कप जिंकावा यासाठी क्रिकेटपटूंना शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी समृद्ध जीवन फाउंडेशन आणि आम्ही पुणेकर समृद्ध जीवन गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्डे यांच्या हस्ते स्वाक्षरी शुभेच्छा अभियानास प्रारंभ झाला. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रुस्तमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार, समृद्ध जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष महेश मोतेवार, वैशाली मोतेवार, राज्याचे क्रीडा संचालक नरेंद्र सोपल, हर्षद निंबाळकर, मिलिंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते. महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तर फाउंडेशनच्या वतीने सर्व खेळाडूंना इंडिगो मांजा ही कार भेट देणार येणार असल्याची घोषणा महेश मोतेवार यांनी याआधीच केली आहे. बोर्डे म्हणाले, साखळी लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघर्षपूर्ण लढतीत हिंदुस्थानला हार पत्करावी लागली. त्यामुळे आपले नेमके कुठे चुकते याची पडताळणी करण्यास धोनी आणि कंपनीला वेळ मिळणार आहे. आफ्रिकेविरुद्धचा हा पराभव टीम इंडियासाठी वरदान ठरणार आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही असेही त्यांनी सांगितले. सचिनच्या आठवणींना उजाळा देताना बोर्डे म्हणाले, 2007 साली इंग्लंड दौऱ्यासाठी मला हिंदुस्थान क्रिकेट संघाचा व्यवस्थापक म्हणून पाठवण्यात आले होते. पहिल्या सामन्यात हिंदुस्थानची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यावेळी सचिनने सर्व सहकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. सचिनला मी पहिल्यांदाच रागवताना पाहिले. त्याचा परिणाम असा झाला की आपण चक्क इंग्लंड विरुद्धची मालिकाच जिंकली. यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले फलंदाज लौकिकास साधेशी कामगिरी करू न शकल्याने सचिन पुन्हा भडकला. त्यामुळे यावेळी टीम इंडिया वर्ल्ड कपचा करंडक उंचावून तमाम देशवासियांचे स्वप्न सत्यात उतरवतील असा विश्वासही बोर्डे यांनी व्यक्त केला. महेश कोठारे आणि सोनाली कुलकर्णी यांनीही टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकेल असा आशावाद व्यक्त केला. सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांच्या एव्हरेस्टवर विराजमान आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने तो या खेळाचा देवदूतच बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिनने कारकिर्दीतील 99वे शतक पूर्ण केले. आता जगभरातील चाहत्यांना त्याच्या शतकांच्या शतकाची उत्कंठा लागली आहे. सचिनने 100वे शतक साजरे केल्यानंतर पुणेकरांच्या साक्षीने समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने त्याला सोन्याची बॅट, बॉल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल अशी घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष महेश मोतेवार यांनी केली. मोतेवार यांच्या या घोषणेचे स्वागत करीत चंदू बोर्डे यांनी सचिनला सत्कारासाठी पुण्यात आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. टाइम